महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाची आणि चर्चेची घडामोड समोर येत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणात मोठा बदल घडवणारी ही बातमी आहे. सुनेत्रा पवार आता बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ही केवळ एक निवडणूक नाही, तर बारामतीच्या राजकीय वारशाशी, भावनिकतेशी आणि सत्ता समीकरणांशी थेट जोडलेली घटना मानली जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार हे केवळ उपमुख्यमंत्री नव्हते, तर बारामतीचे दशकानुदशक नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली असून घटनात्मक प्रक्रियेनुसार 6 महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणं बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येत आहे. काल सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या चर्चांना अधिकच वेग आला. कारण उपमुख्यमंत्री पदावर असताना विधान परिषद किंवा विधानसभेचे सदस्य असणं आवश्यक असतं. सध्या सुनेत्रा पवार या कोणत्याही सभागृहाच्या सदस्य नाहीत. त्यामुळे बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणं हा त्यांच्यासाठी सर्वात व्यवहार्य आणि राजकीयदृष्ट्या मजबूत पर्याय मानला जात आहे. बारामती ही केवळ एक विधानसभा नाही, तर पवार कुटुंबाचा राजकीय गड मानली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार या मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. विकासकामं, स्थानिक नेतृत्व आणि राजकीय पकड यामुळे बारामतीत अजित पवार यांचं वर्चस्व होतं. त्यामुळे आता त्याच जागेवर सुनेत्रा पवार उमेदवार झाल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार ही निवडणूक अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर तसेच विरोधी पक्षांमध्येही याबाबत शांतता पाळली जाऊ शकते, असं बोललं जात आहे. मात्र अंतिम निर्णय हा निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतरच स्पष्ट होईल. महत्त्वाचं म्हणजे ही पोटनिवडणूक केवळ बारामतीपुरती मर्यादित नाही. काही महिन्यांपूर्वी इतर ठिकाणीही आमदारांच्या निधनामुळे जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग एकत्रितपणे या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करतो का, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होईल. एका बाजूला सहानुभूतीचा मुद्दा, तर दुसऱ्या बाजूला सत्तेची जबाबदारी. या दोन्ही गोष्टींचं संतुलन साधणं हे सुनेत्रा पवार यांच्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे. बारामतीची जनता काय निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणूक ही आता केवळ एका जागेपुरती मर्यादित राहिलेली नाही. हा सामना आहे परंपरेचा, विश्वासाचा आणि राजकीय वारशाचा. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढणं हे कोणत्याही नेत्यासाठी सोपं नाही. पण याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्याकडे बारामतीची धुरा सोपवली जाण्याची शक्यता अधिक बळावत चालली आहे. बारामतीच्या जनतेसाठी हा निर्णय अत्यंत भावनिक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार यांनी या मतदारसंघात विकासाचा वेग कायम ठेवला. सिंचन, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांची पकड मजबूत होती. त्यामुळे आता त्याच विचारसरणीचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर येऊन ठेपली आहे. जर ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर तो केवळ एक राजकीय निर्णय नसेल, तर तो बारामतीच्या जनतेकडून दिला जाणारा एक भावनिक सन्मान असेल. मात्र निवडणूक लढवली गेली तर ही लढत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ठरेल. कारण बारामतीत जो निकाल लागतो त्याचे राजकीय पडसाद राज्यभर उमटताना दिसतात. या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट मात्र निश्चित आहे. बारामतीचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवू शकतो. सत्ता समीकरणं बदलणार की परंपरा कायम राहणार? सहानुभूती निर्णायक ठरणार की राजकीय रणनीती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळणार आहेत. आता सर्वांचं लक्ष निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे लागलं आहे. तारीख जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग येईल आणि बारामतीचं वातावरण पुन्हा एकदा तापलेलं दिसेल. हा फक्त एक राजकीय अध्याय नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या राजकीय बातम्या, सरकारी योजना, पेन्शन अपडेट्स, महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी PM सेवा मराठीला आताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती शेअर करा, जेणेकरून प्रत्येकापर्यंत सत्य पोहोचेल. PM सेवा मराठी, तुमचा विश्वसनीय अपडेट पार्टनर.